विद्यार्थ्यांचे 3 प्रकार असतात. ते 3 प्रकार कसे असतात बघा. हा पहिला प्रकार ते मिठासारखे असतात, बरोबर, जे पाण्यात टाकल्या टाकल्या विरघळतात. म्हणजे शिक्षकांनी अत्यंत कमी मेहनत घेतली तरी पण ते आपलं काम करतात. दुसरा प्रकार असतो साखरेसारखे, बरोबर ना. आणि तिसरा प्रकार असतो शेंगदाण्यासारखे. आता मी मिठालाही तेवढाच वेळ या चमच्याने व्यवस्थित मिक्स करण्याचा प्रयत्न केलाय, साखरेलाही केलाय आणि शेंगदाण्यालाही केलाय. तुमच्या आयुष्यात शिक्षक या चमच्यासारखे असतात. यांनी तिन्ही गोष्टींवरती सारखीच मेहनत घेतलेली आहे, परंतु झालं काय, मिठानी सरांनी केलेल्या मेहनतीचा योग्य फायदा करून घेतला आणि तो विरघळला. साखरेनेही मेहनतीचा योग्य फायदा करून घेतला, भले थोडी मेहनत जास्त लागली पण ती विरघळली. आणि हे शेंगदाण्यासारखे तिसरे विद्यार्थी असतात. ते असे असतात, तुम कुछ भी करो हम बदलने वाले नहीं है. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्या प्रकारचे विद्यार्थी आहात ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि जर पालक म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचे मुलं कुठल्या प्रकारचे विद्यार्थी आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. थँक्यू.